जेव्हा 60,000 शत्रू तुमच्या मृत्यूची वाट पाहत उभे असतात तेव्हा विजय रक्तानं नाही तर बुद्धीनं मिळवावा लागतो. पण पन्हाळ्याच्या तटबंदीच्या आड एक असा 2 पालख्यांचा मास्टर प्लॅन तयार झाला होता, ज्याची कल्पना शत्रूच्या स्वप्नातही नव्हती. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटण्यासाठी डिसेप्शन इन वॉरफेअर म्हणजेच शत्रूच्या मनात भ्रम निर्माण करणे या युद्धशास्त्रातील तत्वावर आधारित 2 पालख्यांची योजना आखली होती. या रणनीतीचा मुख्य आधार 2 हुबेहूब दिसणाऱ्या पालख्या होत्या. यातील एका पालखीत खुद्द शिवाजी महाराज असणार होते, तर दुसऱ्या पालखीत महाराजांसारखाच दिसणारा शिवा काशीद हा शूर मावळा बसणार होता. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात गडाचे दरवाजे उघडले. पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत पालख्या बाहेर पडल्या. नियोजनानुसार काही अंतर पार केल्यावर शत्रूच्या सैन्याला पालखीची चाहूल लागली आणि एकच हलकल्लोळ उडाला. नेमक्या याच क्षणी 2 पालख्यांचा डाव खेळला गेला. एक पालखी गुप्त वाटेने विशाळगडाकडे निघाली, तर दुसरी राजदंडी मार्गाने म्हणजे मुख्य रस्त्यावरून वेगानं धावू लागली. शिवा काशीद या पालखीत होते. त्यांचे काम होते शत्रूला स्वतःच्या मागे पळवत ठेवणे. शत्रूचे हजारो सैनिक शिवा काशीद यांच्या पालखीच्या मागे लागले. महाराजांच्या प्लॅनिंगनुसार शिवा काशीद यांनी फक्त शत्रूचा मार्ग भरकटवायचा होता आणि एका ठराविक ठिकाणी पुन्हा महाराजांना येऊन मिळायचे होते. पण खेळ ऐन रंगात असताना शिवा काशीद यांना जाणवलं की शत्रूचं सैन्य खूप जवळ आहे. जर त्यांनी फक्त हुलकावणी देऊन निसटायचा प्रयत्न केला तर शत्रूला लवकरच आपली चूक उमजेल आणि ते पुन्हा खऱ्या महाराजांच्या मार्गावर धावतील. त्यांनी ठरवलं की आता फक्त मार्ग भरकटवून चालणार नाही. त्यांनी स्वतःला मुद्दामून पकडून दिलं. जेव्हा सिद्धी जोहरच्या सैन्यानं त्यांना घेरलं, पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धी जोहरच्या छावणीत विजयाचा जल्लोष सुरू आहे. पालखीतून उतरलेल्या महाराजांना पाहून सिद्धीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य येतं, पण सिद्धीच्या मनात विजयाची आग आहे. जेव्हा सिद्धी जोहरच्या सैन्यानं त्यांना घेरलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक विजय होता. त्यांना माहिती होतं की जोपर्यंत सिद्धी जोहर